येस. आता इतके वर्ष तू ह्या इंडस्ट्रीमध्ये काम करतोयस, विविध लोकांबरोबर काम केलंयस, वेगवेगळे अनुभव घेतलेस, तर अशी कोणती एखादी मोमेंट आहे का की आता नाही, आता 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 संपलं सगळं, आता नाही काही होऊ शकत? की एकदा मला असं वाटलेलं की जे जसं मी म्हटलं मगाशी की रिस्पेक्टची जी गोष्ट होती की काहीतरी वेगळं केलं पाहिजे का अजून लाईफमध्ये, यु नो, इफ यू आर नॉट हॅपी विथ वॉट यू आर डुईंग. पण मग तेव्हा असं वाटलं की नाही नाही, ही एक अशी गोष्ट आहे जी मला खूप आनंद देते आणि ही अशी गोष्ट आहे जी मला परमात्मापर्यंत पोहोचण्याचं साधन आहे, माझं नृत्य आणि माझी कला. सो मी ही नाही सोडू शकत. सो त्याच्यामुळे असं एकदा एक क्षणाला वाटलेलं मला, एकदा रात्री मला झोप येत नव्हती 2-3 दिवस की यु नो हाऊ इट विल हॅपन, सर्वायवल, यु नो, बिकॉज फायनान्शियली सर्वायवल आपल्याला ते बघायचं सगळं. सो तेव्हा असं वाटलेलं, पण नाही. परत मी दुसऱ्या दिवशी जेव्हा उठलो तेव्हा आय वॉज विथ अ डिफरंट एनर्जी ऑल टुगेदर आणि मग देर वॉज नो लुकिंग बॅक मला वाटतं परत. आणि मग त्याच्यानंतर मी बरंच उत्तम काम केलं मागच्या वर्षीपासून. आता यावर्षी पण उत्तम सिनेमे मी केले आहेत जे येतील लवकरच. उत्तम अभिनेत्रींना मी लावण्या शिकवल्या आहेत, त्या तुम्हाला लवकरच कळणार आहे. सो वेट फॉर इट. सो तो क्षण होता मला वाटतं.